शुभविवाह या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो आता खूप मोठं सत्य उलगडणार आहे। पौर्णिमा आणि रागिणी यांचं कारस्थान स्वतः भूमी हाणून पाडणार आहे। इकडे अपूर्वाचं इंट्रोगेशन काही संपत नाहीये। तिने आकाश आणि भूमी यांना वेगवेगळे इंट्रोगेट केले, पण आपल्याला दाखवताना प्रेक्षकांनो ॲट अ टाइम ते पॉइंट टू पॉइंट दाखवलं जाते। आता इकडे त्याच वेळेला भूमीला प्रश्न तो विचारल्यावरती भूमीने काय उत्तर दिलं आणि तोच प्रश्न आधी आकाशला विचारल्यावरती आकाशने त्याचं कसं उत्तर सेम टू सेम दिले हे सगळं आपल्याला दाखवलं जाते। इकडे आता एक भूमीला सांगत आहे अपूर्वा की मला एकच गोष्ट सांगा की तुम्ही म्हणजे मेघ व्यास याला ओळखता ना। मेघ व्यास हा एक हॅकर आहे आणि तो आता मुळात पकडला गेलाय। म्हणजे जो कोणी या घ्याचा मास्टर माइंड आहे तो मेघ व्यासच्या मार्फत समजेल। आता ऍक्च्युली मेघ व्यास पकडला पण नाही गेला आणि तो इंडियामध्ये आलेला पण नाहीये, पण उगाचच या दोघांना घाबरवण्यासाठी हा सगळा ट्रॅप रचत अपूर्वा त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करते। पण त्याच वेळेला मग ती सांगते की बोला, मी ऐकलेलं आहे की मेघ व्यास हा आकाशचा मित्र आहे। मग हा जर मेघ व्यास आकाशचा मित्र असेल तर आता आकाशनेच त्याला सुपारी दिली असेल ना हे सगळं करण्याची आणि रागिणीला गायब करण्याची। यावर ती भूमी सांगते मेघ व्यास त्याचा मित्र असेल किंवा नसेल, पण मला नाही वाटत की मेघ व्यासचा या सगळ्यामध्ये काही संबंध आहे। तो कशाला रागिणी पटवर्धनचं काही करेल? यावरती ती म्हणते तो नाही करणार, तुम्ही त्याला जर का सांगितलं असेल तर। इकडे तोपर्यंत सगळेजण बाहेर भूमीची चौकशी असेपर्यंत आहेत आणि सगळेच जण विचार करतायत की नक्की आता अपूर्वा काय प्रश्न विचारेल। त्याच वेळेला इकडे पौर्णिमाला फोन आलाय रागिणीचा आणि मेसेज आलेला आहे। त्या मेसेजमध्ये रागिणीने सांगितलंय की आत्ताच्या आत्ता ताबडतोब बंगला सोडून बाहेर ये। ती विचार करते बंगल्यातून मला का बाहेर बोलवत आहेत? तोपर्यंत भूमी सांगते हे बघ, मेघचा आणि आकाशचा काही संबंध असेल किंवा ते एकमेकांचे मित्र असतील त्याच्याबद्दल काही मला माहित नाहीये, पण ते हा कामासाठी आकाशने त्याला हे केले याची तर नाहीच आहे मला खात्री। यावरती आता आकाशला जेव्हा हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आता आकाश म्हणतोय हो, मेघ व्यास माझा मित्र आहे, आमची ओळख, पण म्हणून काय मी त्याला हे सगळं करायला सांगेन? आणि मुळातच तो हॅकर नाहीये, तो हॅकर नाहीये, पण आता तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आणि तो त्याच्या कामामध्ये एक्सपर्ट आहे। तो हॅकर वगैरे आहे याच्याबद्दल मला काही माहित नाहीये असं म्हटल्यावर ती म्हणते हो, पण तो ज्या वेळेला रागिणी पटवर्धन देश सोडून गेल्या असा हा बनाव रचण्यात आला त्यावेळेला सुद्धा आता तो होता ना तुझ्यासोबत, तेव्हा नेमका तो इंडियामध्येच होता आणि हा सगळा बनाव रचून झाल्यावरती तो इंडियामधून निघून गेला आणि ज्या वेळेला पुन्हा एकदा रागिणी पटवर्धन ही केस ओपन झाली त्यावेळेला पुन्हा तो इंडियामध्ये आला। हा फक्त योगायोग नाही ना असू शकत। यावरती लगेचच आकाश सांगायला लागतो योगायोग आणि बाकी काही मला यातलं काहीच माहित नाहीये। मुळातच सांगायचं तर आता मेघ व्यास माझा मित्र आहे ही गोष्ट मी कबूल केली, पण तो हॅकर नाहीये। दुसरं म्हणजे आता तो माझ्याकडे आला होता काही वर्षापूर्वी, मी त्याची मदत घेतली होती। हो, मी घेतली होती मदत, पण ती मदत मी फक्त आणि फक्त या कारणासाठी घेतली होती की मला आपल्या कंपनीसाठी एक सॉफ्टवेअर बनवायचं होतं आणि त्यासाठी मी त्याला हायर केलं होतं, त्यासाठी मी त्याला पेमेंट दिलं होतं आणि त्यासाठी माझं आणि त्याचं बोलणं झालं होतं। बाकी माझा काय संबंध आहे? मी कशाला बाकी काय त्याच्याकडून मदत घेऊ? असं म्हणत आता इकडे आकाश आपली बाजू म्हणतोय आणि त्यावरती आता इकडे अपूर्वा म्हणते मग काही दिवसापूर्वी जेव्हा तो आता इकडे आला होता इंडियामध्ये त्याचं काय काम होतं, तेव्हा का तुम्ही त्याला भेटलात? यावरती आकाश सांगायला लागतो त्याचं काही काम असेल, मला काय माहिती, आणि तो आलाय, माझा मित्र आहे, मी त्याला भेटलो, बाकी मला काहीच माहिती नाहीये। आता तो हॅकर आहे की काय आहे हे तुम्ही शोधा आणि जर का तुम्हाला त्याचं इंट्रोगेशन करायचं तर तुम्ही त्याला विचारा ना, मला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये। असं म्हणत आकाश तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय किंवा आकाश तिला गोल गोल गुंडाळण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय, पण अपूर्वा पण तितक्याच दटून आकाशची चौकशी करत आहे। आकाश आणि भूमी यांनी ऑलरेडी सगळं ठरवलेलं आहे काय बोलायचं काय नाही, त्यामुळे अपूर्वाने कितीही उलटी सुलटी चौकशी केली तरी हे दोघं जण काही तिला बधायला तयार नाहीयेत किंवा हे दोघं जण तिला आता कोणत्याच बाबतीत अडकायला पण तयार नाहीयेत। आणि त्यानंतर अपूर्वा एक एक करत प्रश्न उलटे सुलटे विचारत आहे। प्रेक्षकांना तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा बाहेर आले आणि रागिणीला फोन करते काय चाललंय, तुम्ही कंटिन्युअसली मला कॉल का करताय, इकडे अडकेन ना मी। त्यावरती ती सांगते काही नाही, तू फक्त बंगल्याच्या बाहेर ये, मी तुझी वाट पाहते आहे। त्याचवरती मग आता लगेचच पौर्णिमा सांगायला लागते ठीक आहे मी आलेच। पौर्णिमा जोपर्यंत आता बाहेर आलेली आहे तिला आता
आता हात दाखवून रागिणी तिकडे आपण आलोय, तू इकडे ये असं सांगण्याचा प्रयत्न करते. पौर्णिमा घाबरते, काय चाललंय ह्यांचं, म्हणजे ह्या डायरेक्ट इथपर्यंत कशा आल्या, यांना किती गोष्टी समजावून सांगितल्या तरी सुद्धा कळतच नाहीये, या आता डायरेक्ट इकडे येत आहेत, खरंच मला तर ह्यांचं काही कळतच नाही असं म्हणत अपूर्वा आतमध्ये आलेली आहे. आणि काय चाललंय काय तुमचं, अहो जर तुम्हाला इथे कुणी पाहिलं तर. यावरती ती म्हणते नाही, मला कोणीही पाहायला बसलेलंच नाहीये, आता मी काय करणार आहे माहितीये का, या बॉम्बने सगळं आता उडवून लावणार आहे पूर्णपणे. इकडे मी न हे महाजनांचं मॅन्शनच उडवून लावीन, त्याच वेळेला गप्प बसेल म्हणून तुला बाहेर बोलवलंय. यावरती पौर्णिमा तिला समजावते, काही करायची गरज नाहीये, घरामध्ये जे काही चाललंय ना तर मॅन्शन आता राहणारच नाहीये. यावरती अपूर्वाला आता पौर्णिमाला आता इकडे रागिणी विचारते काय झालंय काय. तोपर्यंत आकाश आणि भूमी यांचं इंट्रोगेशन झालेलं आहे. भूमी बाहेर आलेली आहे, ती आकाशकडे पाहते आहे. इकडे अपूर्वा बघते की यांच्यामध्ये काही सस्पिशियस आहे का, पण ते दोघ जण इतके सावधगिरी बाळगतायत की आता तिला काही सस्पिशियस सापडतच नाहीये. आणि त्यावरती अथर्व म्हणतो काय चाललंय या घरामध्ये ना, मला काही कळतच नाहीये. आणि त्यावरती मानसी चिडते, आणि काय सापडलं का तुम्हाला ह्या दोघांचं इंट्रोगेशन मध्ये काही सस्पिशियस सापडलं. यावरती ती म्हणते नाही, सस्पिशियस काहीच सापडलेलं नाहीये, दोघं अगदी वर्ड टू वर्ड सेम बोलतायत. यावरती मग आता इकडे अथर्व आणि मानसी सांगतात मग काय आता वर्ड टू वर्ड सेम बोलतायत, त्यात पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे का, म्हणजे त्यांनी जर सेम टू सेमच सगळं त्यांच्याकडे आहे तर ते तसंच सांगणार ना, त्यात पण काय प्रॉब्लेम असायची गरज आहे. यावरती अपूर्वा म्हणते कसं आहे ना, एक तर वर्ड टू वर्ड म्हणजे त्यांनी आता आधीपासून ठरवलं असेल की काय काय बोलायचं म्हणून ते वर्ड टू वर्ड बोलतील. यावरती अथर्व म्हणतो आणि दुसरं म्हणजे ते जे बोलतायत ते खरं आहे म्हणून वर्ड टू वर्ड बोलतील ना. यावरती बलदेव म्हणतो बाद झालं आता अपूर्वा, तुझी झाली ना खात्री, पुन्हा 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 आता इकडे तो विषय उगाळत बसू नको असं म्हणत सगळेच जण अपूर्वावरती चांगलेच तुटून पडलेले आहेत. तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगते नाही नाही, या लोकांनी माझ्या बाबतीत जे केलंय ना त्यामुळे जोपर्यंत हा बंगला मी हे करत नाहीये ना, उडवत नाहीये ना, तोपर्यंत आता मला बिलकुल चैन पडणार नाहीये, काही झालं तरी सुद्धा ह्याला ना आता संपवणार. यावरती पौर्णिमा म्हणते असा आतताईपणा करून चालणार नाहीये, आज जे काही चाललंय ना ते आता एकदम परफेक्ट चाललंय. अपूर्वाने परफेक्ट टोन पकडलाय आणि परफेक्ट टोन पकडून अपूर्वाने त्यांना आता पकडण्याचा अचूक प्लॅन केलेला आहे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे रागिणी म्हणते पण मला वाटतंय काय या दोघांना सुद्धा संपवायला पाहिजे. पौर्णिमा म्हणते थांबा, आज जे काही प्रकरण चाललंय ना त्या प्रकरणामुळे आता आपल्याला एक नवीनच हे समजणार आहे. अपूर्वाने दोघांना वेगवेगळं इंट्रोगेट केलंय आणि वेगवेगळं इंट्रोगेट करून तुमच्या हाताबद्दल त्यांना माहिती विचारले. बघू ना अपूर्वा योग्य ट्रॅकवरती आहे. असं करताना आपण आता संशय म्हणजे आपण नको तो निर्णय घ्यायला नको. इकडे भूमी बाहेर आलेली आहे आणि तिच्या मनामध्ये काहीतरी शंका येते आहे. ती म्हणते की इंट्रोगेशन तर ठीक झालं, आपण अपूर्वाला बरोबर रीतीने चकमा दिलाय, पण माझं मन खुश का नाहीये किंवा मला या सगळ्यामध्ये त्रास का होतोय हे सगळं आता तिला कळायला काहीच मार्ग नाहीये. ती विचार करते की काहीतरी गडबड आहे, म्हणजे मला अशी मनाला हुरहुर का लागलेली आहे, असं माझं मन का अस्वस्थ आहे, काय नक्की घडलं असेल असं म्हणत प्रेक्षकांनो तिला आता विचार येतोय की अपूर्वाला तर आपण उत्तर दिलेत पण तरी सुद्धा. आणि मग ती तुळशी मातेच्या इकडे येते आणि त्यानंतर मग आता लगेचच तुळशी मातेच्या इथे आल्यावरती म्हणजे ती सांगते की काहीतरी आमच्या घरावरती संकट आलं असेल आणि आता ते संकट म्हणजे दूर घालवतो. आणि ती आता विचार करते मेघव्यासच्या बद्दल ती बोलली, अजून काय काय बोलली आणि आपण का अस्वस्थ आहोत या गोष्टीचा ती आता छडा लावती आहे. आणि त्यावरती लगेचच इकडे ती तुळशी मातेला सांगते की आमच्या घराचं रक्षण कर, काही झालं तरी आमच्या घरावरती कोणत्याही प्रकारे आता संकट येऊ देऊ नको. त्यावरती मग आता लगेचच भूमीला संकटाची जाणीव झाली आणि ती विचार करते की वॉचमन दादा समोर का दिसत नाहीये, तिला वॉचमन कुठे गेलाय हे कळत नाहीये. तोपर्यंत अपूर्वा आपल्या रूम मध्ये आले आणि तिच्यावरती बलदेव चांगलाच चिडलाय. बलदेव म्हणतो काय चाललंय तुझं हे अपूर्वा, तू खाली काय बोलत होतीस की ही तर सुरुवात आहे, अजून इंट्रोगेशन होईल, बास कर हे सगळं, म्हणजे तुझं वागणं मला काही पटेन असं झालंय. यावरती लगेचच आता इकडे ती सांगते मी काय केलं, हे बघ मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही ओव्हर रिॲक्ट करताय. मी काय करते माहितीये का, मी या घराला खूप मोठ्या संकटातून वाचवायचा प्रयत्न करते. यावरती बलदेव म्हणतो वाचवायचा, कसला वाचवायचा. यावरती ती म्हणते तुम्हाला असं वाटतंय की मी भूमी आणि आकाशांचं इंट्रोगेशन करतेय, पण मी ते करतच नाहीये, मी त्या दोघांचं इंट्रोगेशन करत नाहीये, त्यांना वाचवते. बलदेव म्हणतो तू काय बोलतेस, कशाबद्दल बोलतेस, मला सांगशील का, मला तू काय बोलतेस ह्यातलं काही कळायलाच मार्ग नाहीये. यावरती लगेचच ती सांगायला लागते
नक्की खरं सांगू का, तर आता म्हणजे मुळातच रागिणी पटवर्धन ही तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार आहे. ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. रागिणी पटवर्धन ही आता तुमच्या डोक्यावरती बसलेली तलवार आहे. कधीही येईल, काही करेल आणि तुम्हाला त्रास देईल, बरोबर आहे ना. पण नक्की काय प्रकरण आहे हेच मला शोधून काढायचं आहे. आणि म्हणूनच आता इकडे मी तुला बोलण्याचा प्रयत्न करते की रागिणी पटवर्धन यांच्याबद्दल सगळी माहिती जर आपण काढली ना, तर कदाचित आपल्याला कळेल ती की बाई कुठे आहे, काय आहे, किंवा तिने नक्की खरंच काही केलंय. म्हणजे हे सगळं काढण्यासाठी आणि भूमिताई आणि आकाशदादा यांच्या डोक्यावरची टांगती तलवार काढण्यासाठी मी हे सगळं करते. अरे तुम्हाला कळत नाहीये की काय खरं आहे. हे समजलं तर तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य व्यवस्थित पद्धतीने जगू शकाल ना, म्हणून मी हे सगळं करतेय. पण तुम्हाला कळतच नाहीये. अरे तू तरी, बाकी कोणी नको, पण तू तरी मला आता समजून घे की बलदेव. अरे मी फक्त हे आपल्या घरच्या भल्यासाठी करते. काही झालं तरी सुद्धा आपले घरचे सगळे व्यवस्थित असावे इतकंच मला वाटतं. आणि सगळ्यात स्पेशली म्हणजे भूमिताई आणि आकाशदादा त्यांच्या डोक्यावरती किती टांगती तलवार आहे. त्या दोघांना रागिणी येईल, काय करेल असं सतत वाटतंय ना, म्हणून मला असं वाटतंय की मी त्यांची ही टांगती तलवार बाजूला करून त्यांना आता लाईफ व्यवस्थितपणे जगण्यासाठी हे करतेय. यावरती तो म्हणतो हो अपूर्वा, पण त्याच्यामुळे त्यांना त्रास होतोय ना. अपूर्वा म्हणते हा त्रास त्यांना थोडाच होणार आहे, पण ज्या वेळेला रागिणी पटवर्धन यांचं खरं सत्य किंवा त्या कुठे आहेत त्यांना अरेस्ट करून एकदा जेलमध्ये टाकलं की मग मात्र आपण आता या सगळ्यासाठी बिनधास्तपणे विचार करायला तयार होऊ ना, की आपल्या घरावरचं संकट गेलं म्हणून. नाहीतर सतत त्या कधी हल्ला करतील, काय हल्ला करतील हे कुठे करत बसायचंय, कळतंय का बलदेव. यावरती आता बलदेव तिच्या गोडगोड बोलण्यामध्ये पुन्हा एकदा आलाय आणि बलदेव म्हणतोय मला तुझं म्हणणं पटतंय, पण यावरती ती म्हणते अरे पण करू नकोस, आपण न या सगळ्यामध्ये मार्ग शोधून काढायचा आहे म्हणजे आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे बलदेव म्हणतो ठीक आहे, तू जर का हे म्हणती आहेस ना, तर मला वाटते की मी ना हे घरातल्या सगळ्यांना सांगतो, म्हणजे त्यांना सुद्धा बरं वाटेल. उगाच तू काहीतरी चुकीचं करतेस आणि त्यांना वाईट वाटेल असं मला वाटते, म्हणून मी हे सगळं बोलतोय. यावरती ती म्हणते नको नको. इकडे तोपर्यंत मग आता पौर्णिमा सांगत आहे हे बघा, अपूर्वाने बरोबर रीतीने ट्रॅप रचलेला आहे. अपूर्वाने ट्रॅप रचलाय आणि या ट्रॅप मध्ये बरोबर आकाश आणि भूमी अडकत आहेत. त्यांना आता बरोबर रीतीने सगळ्या गोष्टी समजतायत. म्हणजे आता आपण जे काही प्लॅनिंग केलं होतं ते प्लॅनिंग बरोबर आहे. अपूर्वाने इंट्रोगेट करून त्या दोघांना जर का आता जेलमध्ये टाकलं तर तुमचंच काम सोपं होणार आहे. असं म्हटल्यावर ती सांगते ठीक आहे, मग हे सगळं असं असेल ना तर थोडा वेळ थांबायला काहीच हरकत नाहीये, पण माझा बदला अजूनही पूर्ण झालेला नाहीये. जोपर्यंत या लोकांचा बदला घेत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. इकडे तोपर्यंत भूमीला मात्र आता शंका आलेली आहे की पौर्णिमा कुठे गेली आणि आता वॉचमन कुठे गेलाय. म्हणून आता इकडे भूमी बाहेर पडते आणि पाहते तर काय तिकडे एक व्हॅन उभी आहे आणि पौर्णिमा त्या व्हॅन मध्ये आहे. तिला आता संशय आलाय म्हणून ती बाहेर पडली आणि वॉचमन का नाहीये हे पण काही कळत नाही. तोपर्यंत इकडे आता अपूर्वा म्हणते सध्या सगळ्यांना जाऊन काही सांगू नकोस, वेळ आली की आपण सांगूया. पण बलदेव ऐकायला तयार नाहीये. तुझे जे काही विचार आहेत ना ते मला घरच्यांना सांगितले पाहिजे. उगाचच तुझ्याबद्दल त्यांचा आता गैरसमज होऊन मला चालणार नाहीये. पण ती त्याला थांबवतीये, बलदेव नको जाऊस नको जाऊस, पण बलदेव काही ऐकत नाहीये. तो आता बाहेर सगळ्यांना सांगायला आलाय. इकडे भूमी पाहते तर आता इकडे वॉचमन दादा जागेवरती नाहीयेत, कुठे गेले असतील काही कळायला मार्ग नाहीये. म्हणून ती इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला ती व्हॅनच्या दिशेने येते. पण ती व्हॅनच्या दिशेने आल्यावरती पौर्णिमा व्हॅन मधून बाहेर येते आणि रागिणी तिकडेच बसलेली असते. आता दोघींच्यासाठी खूप मोठी सिच्युएशन असते. त्याच वेळेला इकडे आता तोपर्यंत भूमी सांगते काय ग कोणाशी बोलत होतीस. यावरती पौर्णिमा म्हणते काही नाही, एक कपल आले, त्यांना आमच्या आश्रमाला दान करायचं आहे, म्हणून आता म्हटलं की बाहेरच त्यांची भेट घ्यावी. घरामध्ये हे इतकं सगळं चालू होतं ना, उगाच ते घरामध्ये आले आणि काही गोंधळ झाला, त्यांनी हे सगळं पाहिलं तर नको, म्हणून मी म्हटलं. यावरती भूमी सांगते ठीक आहे आणि भूमी निघून जाते. भूमी निघून गेल्यावरती आता इकडे भूमीच्या डोक्यात मात्र विषय येतच आहे आणि त्याच वेळेला आपल्याला दाखवलं जातं की पौर्णिमाने भूमीला येताना पाहिलेलं असतं आणि म्हणूनच ती आता पटकन बाहेर पडून रागिणीला तिकडून सेव्ह करण्यासाठी बाहेर आलेली असते. पौर्णिमा विचार करते कर भूमी कर, तुला जितकी काही इन्व्हेस्टिगेशन करायची तितकी कर, तुझ्या हाती काही लागणार नाहीये. इकडे तोपर्यंत बलदेव खाली आलाय आणि अपूर्वाची बाजू तो सगळ्यांना सांगतोय. पण त्याच वेळेला लगेचच आता इकडे अथर्व म्हणतोय तुझ्या बायकोची बाजू तू सांगू नको. या गोष्टीवरून दोघांच्यात भांडणं झाले. भूमी शांत करण्याचा प्रयत्न करते आणि भूमी आता खाली पाहती आहे न्यायला, म्हणजे वॉचमन अजून कुठे आहे. तर तोपर्यंत पौर्णिमाने वॉचमनला स्टोर रूम मध्ये बंद केलं आणि त्याचा गळा ती आवळती आहे. आता नक्की भूमी पौर्णिमाला पकडणार का रंगे हात हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.